नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर चला त्या प्रश्नांकडे वळू। पहिले वन धोरण भारतामध्ये केव्हा अंमलात आले? 1894, 1908, 1949 की 1967? भारतातील पहिले राष्ट्रीय वन धोरण 19 ऑक्टोबर 1894 रोजी ब्रिटिश राजवटीत अंमलात आले। या धोरणाचा मुख्य उद्देश वनाचे व्यावसायिक शोषण करणे, महसूल गोळा करणे आणि स्थानिक गरजा पूर्ण करणे हा होता। स्वातंत्र्यानंतरचे पहिले धोरण 1952 मध्ये आले, तर सध्या 1988 चे वन धोरण लागू आहे। खालीलपैकी भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? 6, 7, 8 की 9? भारताच्या भूसीमा एकूण 7 देशांना भिडतात। हे 7 देश खालीलप्रमाणे आहेत: 1 नंबर बांगलादेश, 2 नंबर चीन, 3 नंबर पाकिस्तान, 4 नंबर म्यानमार, 5 नंबर नेपाळ, 6 नंबर भूतान, 7 नंबर अफगाणिस्तान। भारताची सर्वात लांब भूसीमा बांगलादेश सोबत आहे, तर सर्वात आखूड सीमा अफगाणिस्तान सोबत आहे। याशिवाय भारताच्या सागरी सीमा श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया यासारख्या देशांशी आहे। व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा।